ठीक आहे. आता हा मी हँडवॉश करायचं पहिले. हँडवॉश केलं मी चांगलं. 7 स्टेप माहीत आहे ना हात धुण्याची पद्धत. ठीक आहे. त्या 7 स्टेपने मी हँडवॉश केलं. मी वॉशरूमला गेली आणि खोललं हा पॅड असा खोलला. ठीक आहे. हां मग हा कॅप काढला मी पॅड. असा राहते पॅड. ठीक आहे. इथे हात नाही लागला पाहिजे. या एरियाला आपला हात नाही लागू द्यायचा. ठीक आहे. कारण की याचा डायरेक्ट आपल्या स्किन सोबत कॉन्टॅक्ट येणार आहे. आता आपली अंडरवेअर घालतात ना तुम्ही, त्याची जे खालचा भाग आहे तर हा येईल, हा भाग येईल, हा समोर येईल. ठीक आहे. हसायची गोष्ट नाही, हा सगळ्यांनाच होणार आहे. ठीक आहे. एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कोणी सांगत नसतं, आपली आई सांगत नसते टॉपिक. ठीक आहे. हा भाग येईल समोर आणि हा भाग येईल मागे. ठीक आहे. आता हा लावला आपण. आता जसं पॅन्टीची लाईनिंग आहे. ठीक आहे. हा समोरचा भाग, हा समोर आला, हा मागे गेला. ठीक आहे. हा मागे गेला. मग आपण हे खोलू. ठीक आहे. आता हे इथून ओपन होतं. खुललं. मग हा भाग तिकडे जाईल. ठीक आहे. आणि हा भाग मग इकडे जाईल. झालं. पण याच्यामध्ये काय करतात माहिती आहे का, आपल्या गावातली पद्धत आपण कापड वापरतो. आणि कापड आपण असंच पाण्यामध्ये टाकून घालून घालतो. त्याच्यामध्ये खूप सारे कीटाणू होतात. आणि दोन कापड ठेवतो किंवा मग कोणी एकच ठेवतो. वाळू घातला तो ओला, वाळला नाही तरी ओला राहिला तरी तुम्ही काय करता, तेच वापरता. खूप घाणेरडी पद्धत. हे असं नाही करायचं. याच्याने काय होणार, याच्याने ते जे कीटाणू त्याच्या कापडावर आहे तो तुम्ही बाहेर वाळू घातले. एन्व्हायरमेंटमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जर्म्स फिरतच राहतात. कुठेही अटॅक करू लागले. ठीक आहे. ते जाऊन बसले त्याच्यावर, बसले ते तुम्ही घातलं का ते मग इन्फेक्शन तुमच्या आतमध्ये जाईल. खालून इन्फेक्शन गेला त्याच्याने काय होईल, समोर जाऊन तुमची इम्युनिटी म्हणजे एवढा प्रॉब्लेम होऊन जाईल तुम्हाला की कोणी तर म्हणजे आई पण नाही बनू शकत. ते आतापासून चालू होणार. हे काही वर्षानंतर 10-12 वर्षानंतर दिसून जातात प्रॉब्लेम्स. तुम्हाला आता काय नाही, तुम्हाला फक्त पेन होईल, कधी पांढरं पाणी जाईल, कधी मेन्सेस